झालं नगरसेवकच नाही आहे, बरोबर आहे. तर तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 2ला उभारलाय. तर तुम्हाला ह्याच्या पाठीमागे म्हणजे बाबा उभारण्याच्या पाठीमागे म्हणजे तुम्हाला नगरसेवक का व्हायचं आहे? प्रभाग क्रमांक 2मध्ये एक तर महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे काय, ज्यावेळेस 19ला प्रभागातलं नगरसेवक पद संपलं, त्याच्यानंतर आता 24 आहे 25 आहे, त्याच्यात जी कामं झाली कमीत कमी 100 कोटीचा रोड कोल्हापुरात झाला. काय त्या 100 कोटी रोडमध्ये आज तर अजून कदमवाडीतनं महत्त्वाचं लई भवानी मंडप किंवा महालक्ष्मी मंदिर इथंपर्यंत जो रोड आहे त्याच्यात एकदा तरी राजकीय जे नेते आहेत आपण किंवा कोण पण असेल किंवा आमदार खासदार किंवा मंत्री यांनी एकदा 2 व्हीलरवरनं फिरावं ही माझी अपेक्षा आहे. ही तर त्यांनी कधी फिरणारच नाही आणि फिरले पण नसतील, आणि जर फिरले असतील तर त्यांच्या पण पाठीचं कणं आमच्यासारखं खराब झाला. आणि आज आम्ही जे आरोग्याला म्हणजे आमचं जे पाठीचं कणं दिन आमचं जे दिलं झालं ते आम्ही सरळ करण्यासाठी आज प्रभाग क्रमांक 2मध्ये आम्ही लढत. हीच फक्त आमची अपेक्षा. मग तुम्ही समजा जर तुम्ही भविष्यात जर समजा तुम्ही निवडून आला तर काय काय कराल तुम्ही तुमच्या प्रभागासाठी काय काय कराल तुम्ही? एक तर पहिला कदमवाडीत कॅमेरा बसवणं हे महत्त्वाचं, ताकी गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे. त्याच्यानंतर जे आपली रोडची कामं आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याच्यानंतर गटरीची कामं आहेत ती कमीत कमी 2014पासून झालेली नाही. प्रत्येकजण म्हणते आम्ही हे केलं ते केलं, तर अजून फक्त काही झालेलं नाही. ते फक्त आपण रेडी करून देतो किंवा तयार करून देतो आणि सर्वसामान्य माणसाला जे आज कुणाला प्रॉपर्टी वगैरे आहेत किंवा काही मानसिक त्यांचा प्रॉब्लेम आहेत किंवा कुठल्या तर गरीबाला समजा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट झाला आणि त्याच्याकडे जर पैसे नसतील तर त्याची मदत करण्याची ताकद नगरसेवक पण म्हणून आम्ही देऊ शकतो. हेच फक्त आमचं हे आहे. थँक्यू दादा. जर तुम्ही एवढं जर करत असाल तर नागरिकांनी तुमच्याकडे लक्ष द्यावं असंच आमचं हे आहे. तर बघत राहा TV नेक्स्ट मराठी.